तिचं पोट पूर्ण फुगलेलं, बापरे. किडनी आणि लिव्हर दोन्ही खराब झाले. त्याच्यामुळे दोघांचा छोट्या मुलांचा जीव गेला. एक तर 3 महिन्याची मुलगी होती. ती लोक किती पण तुला नावं ठेवू दे, मी त्यांच्याच बाजूने. तर नमस्कार मंडळी, आज मला सांगायला एकदम आनंद होतोय की दक्षा माझ्यासोबत बोलत नाही. दुःख होत आहे की दक्षा माझ्यासोबत बोलत नाही. मच्छीचाच हात लागेल तुला. आज पण हिने मला लुबाडलंय मार्केटमध्ये. खोटारडा माझेच पैसे घेऊन गेलाय आणि मला सांगतो घे ना, तुला पाहिजे ते घे. घरी आल्यावर समजलं मला माझेच पैसे घेऊन आला. तिने मला सांगितलं पैसे घेऊन ये, आपल्याला मार्केटला जायचं. माझ्या खिशामध्ये पैसे नव्हते, होते पण कमी होते. तिला जेवढे पाहिजे तेवढे नव्हते. मग कधीचं पाकिट भेटलं मला, पैसे उचलले, हे घे ते घे. मोठमोठी मच्छी घेते, गोळीबीट खाणारे आम्ही माणसा. आम्ही मालवणी, आम्ही बांगडे आणि काय मम्मी गुंजावली. आपल्याकडची मच्छी काय तोळ, वागळा, कालवा खाणारी माणसं आम्ही. ही बघ, ही वागळा वेगळा खाऊन कालवा खाऊनच अशी जाड झालेली आहे. मम्मी पोच देते भारी एकदम. मी ह्याच्यात पण टाका जरा. तर मग हिने सांग, मला माहिती होते ही अशी भारी वाली मच्छी घेते, म्हणून मग मी काय केलं, हिच्यात पैसे घेऊन गेलो. मग घे तुला काय पाहिजे. हिच्याकडून मी घेणार नाही परत कधी. बघ अशी असते सफेद वाली मच्छी, तेच मोठी असते पण खूप मोठी असते. आपल्याकडे काय म्हणतात, कान्या. कान्या लहान असतात गे, ते हेच नाही. तर असो जे काय असतं ते तू खात नाही म्हणून मी ते घेऊन नको. 200 रुपयाची म्हणून मी आणलंय नाही. तुला आवडत नाही ते आजपासून, ऐकलंस का? धुतलं मी हात. पुढच्या वेळी आणते तुका, कारण मला ह्या वेळी ऍक्च्युली माहित नव्हतं मम्मी की तुका आवडतं. कारण मी खाल्लं होते ना मम्मी गेल्या वेळी, मला नाही आवडले नाही. काकीने नाही, पूजाताईंनी आणलेली. हा बरोबर, काहीतरी प्रोग्रामच्या वेळी आणलेली पूजाताईंनी आणलेली माझ्यासाठी. तुका रविवारी घेऊन येतो पाहिजे आहे ना दक्षा. शनिवारी जाऊया उद्या, म्हणजे काय नाही रे, गुरुवारी मच्छी घ्यायची ना तर सोमवारी घ्यायची. ते हे लोक ना नंतर काय सांगत होतो मी, कधी पण सोमवारी मच्छी घ्या. मग मी तेच सांगते, ठेवायची. खायच्या वारी कधीच नाही. आज तू बघितलं तिने एक तुला भाव तरी दिला मच्छीवालीने. ते लोक तसेच करतात. कालवा मागितले तिच्याकडे 100 रुपयाची एका डिश मधली कालवा. ताई म्हणता की ह्याच्या टायमात जावं. नाही काय नाही ऐक ना दक्षा, आमचा ते प्लॅन काढला वाराच्या कामावरच्या लोकांचा. काय थांबा दाखवतो. ही पराक्रम केला हे आमच्या बर्फ मम्मीने. लावायचं पहिले किंवा कोलगेट लावायची. हे एवढं पण नसं झालं कोलगेट. काय झालं, या दोघांची भांडणं झाली. मग त्याच्यात मम्मीने असं स्वतःला हट करून घेतलं. आता खरं सांगू दक्षा, सांग. दक्षाने चटका दिला. अच्छा. तर मित्रांनो, आमच्याकडे आजचा मेनू आहे हा दक्षाने गोळ घातलेला, त्याच्यानंतर ही करंदी आहे, त्याच्यानंतर हे याच्यात बांगडे ठेवले. बांगडे म्हणजे मम्मी आपल्या पद्धतीने बांगडे करतात. मम्मी सांग जरा कशी करतो. पाण्यात उकळी काढलंच ना, पाणी नाही. हा मम्मा ता सांगत असता काय करत असता. असं चॅनल चालवणार काय तू. तर मम्मीने काय केलं दाखवते. हा सांगायचं काय लाल टाकलं. मसाला टाकला, टाकलं आणि तेल टाकला, मीठ टाकलं आणि थोडीशी आता उकळी काढणार. आणि हे आता उकळी काढणार म्हणजे कसं आहे लॉजिक, त्या मागचं लॉजिक काय आहे की मसाला पूर्ण बांगड्यांच्या आतमध्ये गेला पाहिजे. आणि मग ते हा आतमध्ये मसाला आतमध्ये गेला की ती फ्राय केली की छान लागते. तर ही अशी मम्मीने बांगडे पहिला आधी मसाला लावून घेतला असं तिखट. त्याच्यानंतर ती आता फ्राय करणार. ठीक आहे लक्षा. ती आजची एक रील बघितली मी फीडवर आलेली. तर तू बघितली का माहित नाही मला. कुठली रे? ते रेडीमेड पीठ मिळतं ना, डोशाचं पीठ. हा मी न्यूज वाचलेली. हा तर ते डोशाचं पीठ घेऊन गेलेली एक फॅमिली घरी आणि त्याने डोसे बनवून खाल्ले वाटतं. डोसे काय त्याचं काहीतरी करून खाल्लं. ती कुठल्या ब्रँडची होती का काय? मी पूर्ण न्यूज नाही ऐकलं. ते पण नाही कन्फर्म का लोकल मिळतात तसं होतं ते मला माहिती नाही काय. तसंच असेल काय, पण जे काय असेल ते
पण त्याच्यामुळे दोघांचा छोट्या मुलांचा जीव गेला. एक तर 3 महिन्याची मुलगी होती, हा, आणि मला 3 महिन्याची मुलगी, छोटी 3 महिन्याची तिने होती काय आणि डोसा मोठी खाल्ला? आईने खाल्ल्या ना. ओ, आणि आई बापरे. वडील दोघं पण हॉस्पिटल आहेत. तो मला सांगायचा मुद्दा हाच होता की आपण जे काही घेतो शॉर्टकट मारण्यासाठी नेहमी, हे आमची भले आळशी आहे, म्हणजे तिला जेवण तेवढं जमत नाहीये, पण तिने शॉर्टकट नाही कधी मारले. शॉर्टकट कसं मारते, बिर्याणी बनवूया, खिचडी बनवूया, हे वाले आमचे शॉर्टकट असते. बाकी बाहेरून काहीतरी आणून खायचं आम्हाला शॉर्टकट खूपच कमी ना. काय आणतो आपण, रेडीमेड काय ना, जे काय असेल ते इथे बनवतो आणि खातो. मला असं वाटतं की लहान मुलांना तरी तुम्ही रेडीमेड पिठाचं देऊ नका. कदाचित तुम्ही पण न्यूज बघितली असेल ती की म्हणजे आपण आपल्यासाठी कधीतरी घाईमध्ये जाऊ दे चल खातो आपण, पण ऍटलीस्ट लहान मुलांना तरी देऊ नका. पूर्ण त्यांची family इम्युनिटी infection. सिस्टीम खूप वीक असते लहान मुलांची पूर्ण तरी. family infection. खूप वाईट झालं. आणि मला वाटतं की कुठल्या ब्रँडचं असेल तर त्या ब्रँडला पहिले तर हे केलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण जे पण काय इंटेक करतोय, घेतोय, ते पूर्ण काळजीपूर्वक, आणि घरात जर छोटं बाळ असेल तर तर अजून त्यांना काळजी. अजून काळजी घ्या. अजून पण काहीच नको, रोजचा डाळ भात दिलात पोरांना तरी चालेल, पण हे असलं काही देऊ त्याच्यामध्ये नका. काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत किंवा काय आहे, त्याची एक्सपायरी डेट, हे सगळं चेक करून. दुसरी गोष्ट, ज्यूस वगैरे देतात ते पण प्लीज. तुम्ही ज्यूस वर ना ती बॉटल जर नीट बघितली ना तर तुमच्या लक्षात येईल काही बॉटल्स वर असं पण लिहिलेलं असतं की हे फक्त मार्केटिंग साठी आहे म्हणून. असं म्हणजे जे काय पिक्चर दाखवलेलं असतं आंब्याचं किंवा काय, मार्केटिंग साठीच असतं. आणि फॅक्टरीमध्ये फक्त काय तो फ्लेवर. फायनली बाबा, अथक प्रयत्नानंतर बाबांनी अख्खं मार्केट शोधलंय, बाबांनी, आणि बाबूसाठी राजगिऱ्याच्या लाया घेऊन आल्यात. अरे ह्या लाया आपण घरी पण बनवू शकतो. फायनली राजगिऱ्याच्या लाया आहेत या. अच्छा, कुठे मिळाले बाबा? गॅसचं दुकान आहे ना, तिथे ते चिकी बनवतात. अच्छा, अरे बापरे. फायनली आम्ही किती महिने शोधतोय. बाबूसाठी आहे. खूप पूर्वी ठेवायचो, पण खप नाही जास्त बोलतो, हा. बंद केलं, आता नाही ठेवत. बाबूसाठी आहे. येस, हे बाबूसाठी आहे. बाबूला नवीन नवीन काय काय ट्राय करते, तर बाबूला हे ट्राय करायचंय मला. सेम केस म्हणजे एक व्हिडिओ आलेली आज मला काय माहित नाही, त्याच व्हिडिओ येत होत्या. कारण तू एकाच रील बघत असेल ते. युपी बिहारची कुठची तरी एक न्यूज आहे ती, डॉक्टरने एक्सप्लेन केलेलं. कुरकुरे खातात ना लहान मुलं, कुरकुरे, पॅकेट फूड, हे जे काय खातात, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे ते एवढं आई बापाने मागत गेली, देत गेलं. 3 वर्षाची का 3.5 वर्षाची मुलगी आहे. हा, तिचं पोट पूर्ण फुगलेलं, बापरे. किडनी आणि लिव्हर दोन्ही खराब झाले. तिला चालता येत नव्हतं, काय येत नव्हतं, काहीच नाही येत होतं डॉक्टर. आणि लिटरली ती एवढी फुगली की तिच्या पायातून पाणी यायला सुरुवात झाली. आणि डॉक्टरने सांगितलं की ती हे नाही होणार, म्हणून सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. बापरे. अजूनपर्यंत ती आहे कशी, तो डॉक्टर नवल वाटत होतं, जिवंत कशी आहे. हे आहे, तुम्ही म्हणताय की 5 रुपयाचं काय जातं, काय होतंय, 5 हा, रुपयाचं हे कुरकुर आहे, आणि काय even होणार तुला आहे? माहितीये का, मी बऱ्याच लोकांना बघितलं ना, म्हणजे चल हायफाय लोक एकदम ब्रँडेड घेऊन देतात, अरे पण तीच लोक ना अक्षय, म्हणजे काही त्याला कुठलं ब्रँड नाही, कुठलं काय ते पण देतात तुम्ही पोरांना. म्हणजे दुकानातून देतात. यार माहिती नाही तुम्हाला ते कुठे बनतं, गटारात बनत असेल, काय बनत असेल, नका देऊ. म्हणजे मी असं नाही बोलत की ब्रँडेड वस्तू द्या, बट ऍटलिस्ट म्हणजे काहीतरी बघून द्या यार. म्हणजे खूप तेच आता होतं ना की नका देऊ यार. आपण लोकल दुकानातून काय पण ते नाही का, छोटे छोटे गुलाबजाम मिळतात. म्हणजे आम्हाला गावी खूप मिळायचे, स्वीट्स मिळायचे. अरे ते कधी बनवलेले असतील, कुठे आणि बनवलेले कशाने असतील, ते बनवतात? आता आम्हाला कळतंय की बाबा किती वाईट आहे ते. आणि जर कळतंय तर मग तेव्हा तरी वळवा जरा. आता मी ना खरं सांगू का, खूप लोकांना बघितलं, तुम्हाला तर माहितीये, हे तर आता कॉमन झालंय की लहान मुलांना पण शुगरी ड्रिंक्स द्यायचे नाही, हे असं कुरकुरे वेफर्स हे द्यायचे नाही असं आपण म्हणतो. पण तरी सुद्धा खूप सारे पेरेंट्स हे सगळं इग्नोर, माहितीये, मी असं नाही बोलत की मुलं हट्ट नाही करणार किंवा काय, द्या. बट मी खूप साऱ्या, मी अशा लोकांना बोलते ना की जे नेहमीच देतात. कधीतरी ना एक कधीतरी तुम्ही, तर ठीक आहे यार, एखादा चीट डे असेल किंवा काय, त्यांना पण खावंसं वाटतं, बाकीची मुलं खातात तर ते बघून वाटतं. मला असं वाटतं की तुम्ही जर डिसाईड करा की आम्ही शाळेत देणारच नाही मुलांना हे, तर त्यांना शाळेत सुद्धा नाही दिसणार आहे ती गोष्ट, आणि घरी पण नाही दिसणार आहे. म्हणजे एक थोडं तरी मला असं वाटतं की मुलांच्या होते तेवढी काळजी घ्या. आणि ह्याच्यात लाड नाहीयेत, हे मुलांचं नुकसान करतंय. हे लाड नाहीयेत. लाड तुम्ही घरातल्या खाण्याचे लाड करा ना. घरात जे मागतो ते बनवून द्या, त्याच्यात लाड करा.
पण हे असं नका करू, मला असं वाटतं. अवॉइड करा जेवढं शक्य आहे तेवढं एवढ्या मला अवॉइड करा. तेच रील्स येत होता ना की मला असं वाटलं की आज निदान बोलूया, काय झालं तर झालं, आपल्याकडून थोडस समाज लहान मुलांची अशी अवस्था बघून खूप विचित्र वाटते यार. कारण त्यांची लाईफ जस्ट कुठे सुरुवात झालेली असते. नाही आणि वाटत असं. खास करून ती आपल्यामुळे खराब होते, कारण आपण तेच त्यांना खायला देतो. मी आणि परत एकदा म्हणते की मी असं नाही म्हणत की तुम्ही अगदीच कधीच देऊ नका किंवा काय. आम्ही बाहेरचं खातो, नाही असं नाही. अजून तरी माझ्या मुलाला आणि दिलं ते नाही, छोटे पण ते मागणारच आहेत, कदाचित पण ते मी तो पण किती? थोडा मोठा झाल्यावरती मी पण देणार, पण प्रमाण कधी कधी किती, फ्रिक्वेन्सी त्याची, प्रमाण आणि फ्रिक्वेन्सी, मला वाटतं हे थोडंसं बॅलन्स करून चला. त्यांना पहिल्यापासूनच जर तुम्ही सांगितलं ना की नाही हे एवढंच मिळणार किंवा हे ह्याच्या बदल्यात तू हे खा, हे छान आहे, किंवा असं काहीतरी करून तुम्ही थोडस हे करू शकता. ते नाही का आपल्याला मला असं वाटतं गोड जरी तुम्ही बनवलं ना तरी घरचं द्या यार, बाहेरचं देऊ नका, माझं एवढंच म्हणणं आहे. ऐक ना, ते नाही का जैविकच्या डॉक्टरकडे आपण बसलो तेव्हा डॉक्टरने असं काहीतरी बोललेलं की काय द्यायचं ते पॅरेंट्सने डिसाईड करायचं करायचं आणि असतं. किती खायचं ते मूल डिसाईड करायचं. करायचं. हा, म्हणजे त्यांनी लहान मुलांबद्दल म्हणत होते हा. की आपण जबरदस्ती खायला देतो त्यांना, उगाचच अरे माझा कोंबत मुलगा बसतात. खात नाही, जेवत नाही, ह्याबद्दल बोलत होते. असं नाही की बाबा जर मुलं जास्त खात असतील गोड तर त्यांना जास्त द्या, असं नाही. गोडच्या बाबतीत तर अजिबात नाही. म्हणजे इन जनरल वाला फूड आपण द्यायचं, पण अगदी जबरदस्ती नाही करायची खाण्यासाठी की बाबा मी 2 चपाती सांगितल्या तर 2च चपाती खा, 1.5 चपाती 1 चपाती खाल्ली तरी इनफ आहे ती, असं त्यांचं म्हणणं होतं. ते पटलं पण मला. हा, म्हणजे असं असतं ना की यार माझा मुलगा झाडच होत नाही, कोंबा हे असं नसतं, नाही चालत ते पोरं जशी मी पण लहानपणी एकदम अशी काडी होती, आता झाली ना व्यवस्थित, तसं होतं बरोबर. व्यवस्थित हा, व्यवस्थित आणि कधी व्यवस्थित होणार काय माहिती. मला असं वाटतं की लहान मुलांच्या बाबतीत सगळ्यांनी जास्त काळजी घ्यावी आणि हे अननेसेसरी वाला गोष्टी आहेत ना त्या मुलांना देऊ नयेत. आणि छान छान हेल्दी वाले रेसिपीज एकमेकांना शेअर करा यार, म्हणजे मलाही शेअर करा जर मी बाबूला काही देऊ शकले तर. त्याच्यामुळे मी खूप ट्राय करते असं काय काय घरी बनवायचं किंवा त्याला काय आवडेल ते, आणि सोप्या पद्धतीने. जसं की मी राजगिऱ्याच्या लाया आज म्हणजे बाबांनी शोधून आणलाय, त्या दुधातनं त्याला द्यायला, किंवा दुधातनं नाही म्हटलं तुम्हाला नसेल जमत, म्हणजे दूध नसेल द्यायचं तर दुसरी काही रेसिपी ट्राय करू शकता तुम्ही त्याचं. जसं की मी आता काहीतरी ट्राय करणार आहे, पण जर ती सक्सेसफुल झाली तर तुम्हाला सांगेन, मी आधी नाही सांगणार. तर अशाच काही रेसिपीज तुम्ही पण एकमेकांना शेअर करत जा, आणि हे बाळांना असलं काही खायला देऊ नका यार, आम्हाला पण please. कमेंट मध्ये सांगा. आणि हा, आम्हाला पण सांगा पौष्टिक रेसिपी सध्या आम्हाला पण गरजेचे आहे, जे मला कामावर जाताना म्हणजे त्याला करून ठेवता येईल आणि देता येईल. थोडा जास्त वेळ नाही घेणार, किंवा सॅटर्डे संडेचा वेळ घेईल अशावाल्या. सो वाट बघते मी तुमच्या कमेंट्सची, लास्ट टाइमला रेसिपीच्या. ज्यांनी सांगितलं होतं हा, आम्ही ट्राय केले. तर प्लीज ह्याही वेळी सांगा आणि एकमेकांना पण शेअर करा यार. जे आता काय होतं, वर्किंग मॉम्स असल्यामुळे ना असं होतं की यार चल ना पटकन रेडीमेड बॅटर घेऊन जाऊया, करूया डोसा किंवा काय. नको आता त्याच्यावरून तर असं लक्षात आलं की हा. नाही शॉर्टकट नाही, नको. घरीच करा सगळं आणि घरीच खा. नसेल सरळ ते तांदळाच्या पिठाचे आपले घावणे काढा आणि खा, पण प्लीज काहीही नका घेऊ असं बाहेरचं. सो हेच आम्हाला डिस्कस करायचं होतं. म्हणजे मी सकाळी चालता चालता हे सगळे मला येत गेल्या व्हिडिओ, तर मला असं वाटलं की यार आपण डिस्कस करूया. आणि आता असं वाटतं बाळांचं असं ऐकल्यावरती जरा थोडस जास्त लागतं ते आता मला. जरा आता आम्ही जास्तच त्या लागतं. फेज मधून आम्ही असे चाललोय, तो डोळ्यासमोर, बाळाची हा, कुठची पण व्हिडिओ बरोबर. आली ना की एकदम चटकन असं वाटतं की यार नको, कोणासोबतच हे असं काय होऊ दे, नको. आणि या व्हिडिओच्या नादामध्ये मच्छी करपलेली आहे. तुम्हाला सांगायला मला आवडेल की दक्षाने तिच्या रोल मध्ये आलेली आहे पुन्हा खूप दिवसानंतर. आज आम्ही खाणार आहोत करपलेला हलवा. ते पण फक्त अक्षयमुळे, अक्षय आणि अक्षयच्या व्हिडिओमुळे. आणि तुम्ही बोलतात की ह्याची अन्नाची नासाडी करतात, मी काय नाही करत, ह्याच्यामुळे होते. आता बघ मम्मी मुद्दाम खोकून दाखवते, म्हणजे जास्त करपलंय असं म्हणायला. जास्त करपलंय म्हणून म्हणा. ती बघ ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग बघा. करत लागले ऍक्टिंग बघा मम्मीची, की बाबा सून करते ती करपवलेलीच करते, मला काय खायला देत नाही चांगलं, असं तूच म्हणतोस. आता बघ लगेच ऍक्टिंग म्हटल्याबरोबर लगेच थांबलो कसं खोकलो. सांग कसं, एका ऍक्टिंग नाही म्हणायचं नाही, सगळ्या माझ्या बायकोच्या नावावर.
तू तुझ्या- तू तू काय तुझ्या नाही तू हे video- बघ तू गप्प बस. तुझ्या व्हिडिओमुळे झालंय हे. तू ती लोक किती पण तुला नावं ठेवू दे, मी त्यांच्याच बाजूने आहे. दे ग, मी तुझ्या बाजूने आहे ग, मनातल्या मनात. त्यात चल खोटा. मंडळी, अशा रीतीने आम्ही निरोप घेतोय. अच्छा, थांबा, निरोप नाही घेतो आम्ही. तुम्हाला दाखवतो आमचेवाले आता मम्मी काय करते. तर हे असं मगाची सारात केलेली बांगडे आहेत. हे आता ती त्याच मिक्सरमध्ये, म्हणजे काय रवा, तांदूळ, ते मीठ वगैरे जे काय असतं ते आपलं नॉर्मल, त्याच्यामध्ये ते मिक्स करते आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय करणार. सो हे आमचं जेवण रेडी आहे. इथे माझेवाले बांगडे तयार होतात. तर या मंडळी आमच्याकडे जेवायला. आणि टॉपिक असे आम्हाला सुचवत बसा, कारण आम्हाला सुचत नाही आणि कामावरून येऊन ना वेळ थोडंसं- नसतो. थोडासा वेळेचं पण हे असतं. त्याच्यात आमचं कसं असतं की थोडीशी भांडणं पण करायची असतात आम्हाला. मग त्याच्यात मग ते एक रागावलं मिनिट, तर एक मग मिनिट, एक सांगायचंय मला. मी आज तुला नाही चॉकलेट नाही दिलंय. नाही, हा तेच सांगायचं. चॉकलेट दिलंय मी तिला. आणि ह्याच्या कामावरच्या लोकांनी कमेंट करा. कामं करते मी दिवसभर आणि बायको काढून चॉकलेट दिला. ऐका तरी, चॉकलेट तरी बघा कसं दिलंय ते, तेच सांगते मी. ह्याने काय केलंय माहितीये का, कामावरच्या लोकांनी कमेंट करा. आज कोणाचा बर्थडे होता, त्यांनी चॉकलेट वाटली आहेत ऑफिस मध्ये आणि ते चॉकलेट एवढंसं चॉकलेट आणून मला दिलं. नाही तुका मी उद्या गाव हे आणणार आहे कोणते. आता बघा कसं बोलता तो. नाही तुका मी कलर सांगितलं, मी तुका ढोकळा आणणार आहे. दिवसभर सांभाळते मी, कामं करते मी, बायको काढून गप्प चला chocolate चला देतात. मित्रांनो, चला बाय. आपला आता इकडे वाद सुरू होणार आहे नवीन. लगेच नाही, मी हिला प्रॉमिस केलेला, कारण काल मी ढोकळे खाल्ले ना मला कामावर, तर मला आठवण आले की मम्मीला खूप ढोकळे आवडतात. सो मी डिसाईड केलेलं की उद्या मी घरी आहे, तर मग मी मम्मीला ढोकळा घेऊन जाईल. किंवा बनवून दे, दक्षा, हा आई शपथ काय बोलली बायको माझी. तू बनवून दे. अरे मी म्हटलं एवढं बोलली की मी बनवून देईन. देईन मी, पण तू कधी देणार? तू आता काय बोला, नाही बनवणार. मी माझी मम्मी हे करून प्रॉमिस केलं, मग तू बनवून कधी देणार? ते मला अशी खाताना अशी आठवण झाली की यार मम्मीला आवडतं, कारण मी 2 प्लेट खाल्ले. मम्मीला खूप आवडतात ढोकळे. हा ते आता कसं ठेवणार? मी तुला आणून देईन म्हणून. सो उद्या मला सुट्टी आहे, सो उद्या मम्मीला ढोकळे आणणार आहे. आणि आणि मला- मम्मी चॉकलेट दिलंय तर असं मोठा नाही चॉकलेट दिलंय, कामावर कोणीतरी मला दिला नव्हता ना, या रागवलेला म्हणून म्हटलं हिच्या तोंडावर म्हणजे त्या एका देऊया असं, म्हणजे ती खुश होईल. आणि त्याप्रमाणे झाली पण. मी बोलत नाही अजून पण त्याच्याशी. माकडच आहेस तू. चला बाय बाय. लक्ष बाय कर. बाय बाय. जेवायला या आमचे बांगडे होत आहेत. मम्मी बाय. मम्मी बाय. आमच्या पद्धतीने हा, हे आमच्या पद्धतीचे बांगडे होणार, लाल लाल असं मस्तपैकी. सो बाय. पुढचा टॉपिक सुचवा आणि पुढचा व्हिडिओ त्या टॉपिकवर, तुमच्या डिमांडवर टॉपिक हा टॉपिक आहे. हा मारा तुला मारा. मारायचा. बाय. बाय गुड नाईट.